नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व महिला लाभार्थ्यांसाठी एक अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे। शासनाकडून दिवाळी आधी मोठा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे मित्रांनो महिलांना फक्त आनंदच नाही होणार तर सर्व महिलांची दिवाळी देखील गोड होणार आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर एक अतिशय चांगला निर्णय शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी घेण्यात आला आहे। तसेच मित्रांनो यामध्ये 25 लाख महिला अशा आहेत की ज्यांचे टेन्शन वाढणार आहे, त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे आणि त्याचे कारण मित्रांनो त्या स्वतः महिलाच आहेत। महिलांच्याच एका चुकीमुळे या 25 लाख महिलांचे टेन्शन हे वाढणार आहे, त्यांना मोठा धक्का बसणार आहे। तसे मित्रांनो ज्या महिलांना अगोदर 4,500 रुपये मिळाले आहेत त्यांच्यासाठी, तसेच ज्या महिलांना या योजनेत आधी 3,000 रुपये मिळाले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्या महिलांना अजून पैसेच मिळाले नाहीत अशा सर्व महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। आता या सर्व महिलांची दिवाळी आनंदात जाणार आहे आणि गोडही होणार आहे, कारण की त्या प्रकारचाच निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे। निश्चितच बहिणींना आनंद होणार आहे। तर मित्रांनो या सर्व महिलांसाठी काय आनंदाची बातमी आहे, तसेच त्या कोणत्या 25 लाख महिला आहेत की ज्यांचे टेन्शन वाढणार आहे, तसेच त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी सुद्धा आहे। चला याबाबत सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो ज्या महिलांना अगोदर 4,500 रुपये मिळाले आहेत, तसेच ज्या महिलांना या योजनेचे आधी 3,000 रुपये मिळाले आहेत आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत या योजनेअंतर्गत पैसेच मिळाले नाहीत अशा महिलांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की आजपासून महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये दिवाळी बोनस हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय मित्रांनो, बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यावरती दिवाळी बोनस जमा झालेला आहे। म्हणजे मित्रांनो ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे देखील 1,500 रुपये असे दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये दिवाळी बोनस म्हणून शासनाकडून महिलांच्या बँक खात्यावरती जमा करणे सुरू झाले आहे। मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्फत एका सभेमध्ये घोषणा करण्यात आली होती की बहिणींना दिवाळी बोनस म्हणून नोव्हेंबर महिन्याचा लाभ सुद्धा आता ऑक्टोबर महिन्यातच दिला जाईल। तसेच सोबत ऑक्टोबर महिन्याचा लाभही मिळेल। म्हणजेच महिलांना अगोदर या योजनेचे 3 हप्ते मिळाले आहेत, पहिला, दुसरा आणि तिसरा असे 3 हप्ते महिलांना अगोदर या योजनेअंतर्गत देण्यात आले आहेत। आता बहिणींच्या बँक खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 4था हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 5वा हप्ता अशा प्रकारे 2 हप्ते एकत्र जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बऱ्याचशा महिलांना पैसे जमा झाल्याबाबतचा मेसेज सुद्धा आलेला आहे। परंतु यामध्ये मित्रांनो 25 लाख अशा सुद्धा महिला आहेत की ज्यांचे टेन्शन वाढणार आहे, कारण की मित्रांनो त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आता देखील मिळणार नाहीयेत। तर त्या कोणत्या महिला आहेत हे आपण पुढे जाणून घेणारच आहोत। परंतु आता जे काही पैसे जमा होत आहेत मित्रांनो, यामध्ये ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळाले आहेत त्या महिलांना आता 4,500 रुपये जमा झाले आहेत, त्याबाबत त्यांना मेसेज देखील आलेला आहे। तसेच ज्या महिलांना अगोदर 4,500 रुपये मिळाले होते, म्हणजेच अगोदरच्या टप्प्यांमध्ये ज्या महिलांना 4,500 रुपये भेटले आहेत त्या महिलांना आता 3,000 रुपये जमा झाले आहेत आणि ज्यांना अगोदर या योजनेअंतर्गत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये तर अशा महिलांना मात्र 7,500 रुपये जमा होत आहेत। म्हणजेच त्यांचे सुरुवातीपासूनचे सर्व हप्ते आणि आता देण्यात आलेले 2 हप्ते असे एकत्र सर्व 5 हप्ते या महिलांच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत, ज्यांना अगोदर पैसेच मिळाले नव्हते। तसे मित्रांनो अजून एक महत्त्वाचे म्हणजे अजूनपर्यंत ज्या महिलांना पैसे जमा झाले नसतील, म्हणजे ज्या महिलांचे आज पैसे जमा झाले नसतील, त्यांना सुद्धा आज संध्याकाळपर्यंत पैसे जमा होतील किंवा उद्या संध्याकाळपर्यंत पैसे जमा होतील। एकंदरीत सर्वच पात्र महिलांना 8 ते 10 ऑक्टोबरपर्यंत पैसे हे मिळून जाणार आहेत। ज्या महिलांना अगोदर पैसे आले नाहीत त्यांनाही, ज्या महिलांना अगोदरच्या टप्प्यांमध्ये पैसे मिळाले आहेत त्या महिलांना देखील आता पैसे हे मिळणार आहेत। त्यामुळे कुठल्याही महिलेने काळजी करू नये, कारण की मित्रांनो शासनाकडून जी तारीख दिली जाते पैसे जमा करण्याची त्या तारखेच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा केले जातात। जसे की आपण ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा बघितले होते, ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी शासनाकडून 17 तारीख देण्यात आली होती आणि महिलांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये 14 ऑगस्ट पासूनच जमा करणे सुरू झाले होते। त्याच प्रकारे सप्टेंबर महिन्यामध्ये देखील 29 तारीख ही पैसे जमा करण्यासाठी शासनाकडून देण्यात आली होती, परंतु 25 सप्टेंबर पासूनच महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणे सुरू झाले होते। त्याच पद्धतीने मित्रांनो आता देखील 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती 4था आणि 5वा हप्त्याचे पैसे हे जमा केले जातील अशा पद्धतीने सांगण्यात आले होते। परंतु आजपासूनच महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा महिलांना पैसे जमा झाल्याबाबत मेसेज सुद्धा आलेले आहेत। काही महिलांचे 3,000 रुपये जमा झाले आहेत, काही महिलांना 4,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे आणि काही महिलांना 7,500 रुपये जमा झाल्याचा देखील मेसेज आलेला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तसे मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या 25 लाख महिला कोणत्या आहेत की ज्यांचे टेन्शन वाढणार आहे आणि त्यांच्या चुकीमुळे त्यांचे नुकसान होणार आहे, कारण की त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा पात्र असून देखील मिळणार नाहीये आणि विशेष म्हणजे त्यांचा अर्ज देखील मंजूर आहे, परंतु तरी देखील त्यांना लाभ हा मिळणार नाहीये। तर मग त्यांना लाभ हा का मिळणार नाहीये त्याचे कारण म्हणजे मित्रांनो या 25 लाख महिलांचा बँकेचा प्रॉब्लेम आहे।
होय मित्रांनो, यामध्ये काही महिलांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नाहीये, तर काही महिलांचे जॉईंट खाते आहे. काही महिलांनी या योजनेमध्ये फॉर्म भरते वेळेस पतीसोबतचे किंवा मुलीसोबतचे जॉईंट अकाउंट हे दिलेले आहे. त्यामुळे त्यांना पैसे मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. तर काही महिलांनी अशा बँकेत खाते ओपन केले आहे की ज्या बँकेला IFSC कोड सुद्धा नाहीये आणि KYC करण्याची सुविधा देखील नाहीये. तर अशा बँकेचे जरी खाते असेल तरी तुम्हाला पैसे हे मिळत नाहीत, कारण की ती बँक आधार कार्ड सोबत लिंक होत नाही. त्यामुळे मित्रांनो, या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभच मिळालेला नाहीये. आणि आता देखील मित्रांनो, जर या महिलांनी त्यांचा बँकेचा प्रॉब्लेम हा दुरुस्त केलेला नसेल तर त्यांना मात्र आता चौथा आणि पाचवा हप्ता देखील मिळणार नाही. जर त्यांनी त्यांचे बँकेचा प्रॉब्लेम हा दुरुस्त करून घेतलेला असेल, ज्यांचे जॉईंट खाते असेल त्यांनी सेपरेट करून घेतले असेल, किंवा ज्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नव्हते त्यांनी आधार कार्ड सोबत ते खाते लिंक करून घेतले असेल, किंवा ज्यांनी अशा बँकेत खाते ओपन केले होते की ज्या बँकेला IFSC कोडही नाही आणि KYC करण्याची सुविधा देखील नाही, आणि त्यांनी देखील आता एखाद्या दुसऱ्या बँकेत खाते उघडून त्या ठिकाणी आधार लिंक केले असेल, तर मात्र यांना सर्व राहिलेले हप्ते देखील मिळून जातील आणि चौथा आणि पाचवा हप्ता देखील मिळणार आहे. परंतु त्यांनी जर ते दुरुस्तच केले नसेल तर मात्र त्यांना पैसे मिळण्यासाठी पुन्हा प्रॉब्लेम हा येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशा महिलांचे टेन्शन हे वाढणार आहे, कारण की आता त्यांना पात्र असून सुद्धा आणि आपला फॉर्म हा अप्रूव्ह असून देखील त्यांच्या बँकेच्या प्रॉब्लेममुळे त्यांना लाभ हा मिळत नाहीये. म्हणून अशा जेवढ्या पण महिला असतील मित्रांनो की ज्यांना सुरुवातीपासून अजूनपर्यंत या योजनेअंतर्गत 1 रुपया सुद्धा मिळालेला नसेल, तर अशा महिलांनी आपला बँकेचा प्रॉब्लेम हा दुरुस्त करून घ्यायचा आहे. ज्या महिलांचे जॉईंट खाते असेल त्यांनी आपले वैयक्तिक खाते पोस्ट बँकेत ओपन करून घ्यायचे आहे किंवा इतर दुसऱ्या कुठल्या बँकेत ओपन करून घ्यायचे आहे आणि त्या बँकेला तुमचे आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचे आहे. तसेच ज्या महिलांनी आपले आधार कार्ड अजूनपर्यंत बँक खात्याला लिंक केले नसेल तर त्यांनी देखील ते काम करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला देखील दिवाळीच्या आधी या योजनेअंतर्गत मिळणारे 7,500 रुपये एकंदरीत मिळून जातील. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांनी घोषणा केल्याप्रमाणे महिलांच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील आणि ऑक्टोबर महिन्याचा लाभ देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच दिवाळीच्या अगोदर या महिलांना बोनस हा दिला जात आहे. त्यामुळे मित्रांनो, आता अशा सर्व महिलांची दिवाळी ही गोड होणार आहे आणि आनंदाने सुद्धा जाणार आहे. तर तुम्हाला देखील जर पैसे आले असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा, किंवा ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नसतील त्यांनी देखील कमेंट्समध्ये नक्की कळवायचं आहे. तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.